मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पगारदार वर्गासाठी गुड न्यूज. नवीन आयकर नियमांमुळे टेक होम सॅलरी वाढणार, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करणं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून देशात नवीन आयकर नियम लागू करणार आहे. जवळपास 6 दशकापासून लागू असलेले इन्कम टॅक्स रूल 1963 रद्द करून इन्कम टॅक्स रूल 2026 अंमलात आणले जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती. या नव्या मसुद्यात पगारदार वर्गाला मोठा दिलासा देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या असून त्यामुळे टेक होम सॅलरी वाढण्याची शक्यता आहे. कर तज्ञांच्या मते नवीन नियमांचा फायदा विशेषतः जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. सध्या हा मसुदा 22 फेब्रुवारी पर्यंत जनतेच्या सूचनांसाठी खुला ठेवण्यात आला असून त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी करून तो लागू केला जाईल. HRA साठी 50% कर सवलत, अधिक शहरांचा समावेश. मित्रांनो, नवीन आयकर मसुद्यातील सर्वात मोठा बदल हाऊस रेंट अलाउन्स संदर्भात करण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये HRA वर 50% कर सवलत मिळत होती. मात्र नव्या नियमानुसार आता बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबादचा 50% सवलत श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. इतर शहरांसाठी पूर्वीप्रमाणे 40% सवलतीची मर्यादा लागू राहणार आहे. यामुळे मोठ्या IT आणि औद्योगिक शहरातील पगारदार वर्गाला कारभार कमी होईल. शिक्षण व हॉस्टेल भत्त्यांवर मोठी वाढ. मित्रांनो, नवीन मसुद्यात मुलांच्या शिक्षण आणि हॉस्टेल भत्त्यावर मिळणारी कर सवलत लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे. शिक्षण भत्ता आधी हा 100 रुपये प्रति महिना प्रतिमूल होता, तो आता 3000 रुपये प्रति महिना प्रतिमूल करण्यात आला आहे. याशिवाय हॉस्टेल भत्ता 300 प्रति महिना प्रतिमूलवरून 9000 प्रति महिना प्रतिमूल करण्यात आला आहे. ही सवलत जास्तीत जास्त 2 मुलांपर्यंत लागू राहणार आहे. मध्यमवर्गीय उच्च उत्पन्न गटातील कुटुंबासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. जुन्या नियमानुसार सध्याचा कारभार उदाहरणासह समजून घेऊया आपण. पहा मित्रांनो, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये 30 लाख असेल तर सध्याच्या म्हणजे जुन्या नियमानुसार त्याचा कारभार खालीलप्रमाणे असेल. शिक्षण भत्ता सवलत 2400 वार्षिक, हॉस्टेल भत्ता सवलत 7200 रुपये वार्षिक, HRA वार्षिक भाडे 6 लाख जर पकडले तर स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000, एकूण सवलत ही 6,59,600. यानंतर निव्वळ करपात्र उत्पन्न हे 23,40,400. जुन्या कर प्रणालीत विविध कलमांखालील म्हणजे 80C, 80D, 80 TTA, 80 CCC, 80 CCD मिळून एकूण अतिरिक्त सवलत ही 4,05,000. अखेरीस करप्राप्त उत्पन्न हे 19,35,400. यावर भरावा लागणारा कर हा 4,08,844. यामुळे प्रत्यक्ष वार्षिक टेक होम सॅलरी सुमारे 23,48,000 इतकीच राहते. एकूणच काय तर नवीन आयकर नियम 2026 लागू झाल्यानंतर HRA, शिक्षण आणि हॉस्टेल भत्त्यांवरील वाढीव सवलतीमुळे नोकरदारांचा करभार लक्षणीयरित्या कमी होणार आहे. विशेषतः महानगरांमध्ये राहणाऱ्या आणि जुन्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या करदात्यांसाठी हा बदल कायदेशीर ठरणार आहे. अंतिम मसुद्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर याचे नेमके आर्थिक परिणाम स्पष्ट होतील. मात्र सध्या तरी ही सुधारणा नोकरदार वर्गासाठी दिलासादायक मानली जात आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.